Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the second last example, that is, seventh example on the computation of income from profession. In the previous few lectures, we have seen 6 examples, out of which the first 4 examples were on the doctor. After that, the fifth and sixth example, 2 examples were on the advocates, and now the remaining 2 examples, that is example number 7 and example number 8, are on the chartered accountants. या टॉपिकमध्ये आपण एकूण आत्तापर्यंत 6 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. त्यापैकी जे पहिली 4 एक्झाम्पल्स आहेत ते आपण डॉक्टरांचे पाहिलेले आहेत. त्यानंतर जे 5वा आणि 6वा एक्झाम्पल आहे, हे 2 एक्झाम्पल आपण वकिलांची पाहिलेले आहेत. आणि या टॉपिकमध्ये आपण अजून 2 एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल नंबर 7 आहे आणि पुढचं एक्झाम्पल नंबर 8, ही 2 एक्झाम्पल ही चार्टर्ड अकाउंटंटवरती असणार आहेत. ओके, सो दिस इज एक्झाम्पल नंबर 7. रीड द एक्झाम्पल केअरफुली. बघा काय सांगितलं आहे. दिस इज एक्झाम्पल नंबर 7. CA धनश्री इज अ न्यूली क्वालिफाईड चार्टर्ड अकाउंटंट. ओके, provides you the following information. This is the first sentence of the example, and in this sentence it is mentioned that CA Dhanashri is a newly qualified chartered accountant. या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर धनश्री नावाची एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. ओके, आणि ही न्यूली क्वालिफाईड आहे. नुकतीच ही चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहे आणि तिने स्वतःचं चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस हे चालू केलेलं आहे. अँड शी हॅज प्रोव्हाइडेड यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. ओके, आपल्याला काय दिले बघा, आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले. वी आर गिवन द रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला 31 मार्च 2020 अखेरीचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दिलेलं आहे. Okay, this is the debit side of receipt and payment account, and this is the credit side of receipt and payment account. We know that on the debit side is called as a receipt side. Receipt म्हणजे काय? receipt म्हणजे पैसे आले. ओके, ही जी कोण व्यक्ती आहे CA धनश्री, या व्यक्तीला वर्षभरामध्ये कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, कॅश रिसिव्ड, इन्कम रिसिव्ड आर रेकॉर्डेड ऑन द रिसीट साईड. रिसीट बाजूला पैसे आले की ते रिसीट साईडला रेकॉर्ड केले जातात. आणि पैसे आले म्हणजे ते आपलं इन्कम आहे. बरोबर. मग आता आपण एक एक इन्कम बघूया. बघा, पहिलं काय सांगितलं आहे, फर्स्ट पॉईंट ऑन द रिसीट साईड इज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, अमाऊंट इज नील. ओके, वर्षाच्या सुरुवातीला टू बॅलन्स ब्रॉटडाऊन सांगितलं आहे. हा ब्रॉटडाऊन म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स असतो. हा कशाचा ओपनिंग बॅलन्स असतो? धिस बॅलन्स इज ऑफ कॅश. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स असतो. जसं आपण 11-12 स्टँडर्डमध्ये शिकलो आहोत की ट्रेडिंग अकाउंट ऑलवेज स्टार्ट विथ द टू ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात नेहमी ओपनिंग स्टॉक न होते आणि ट्रेडिंग अकाउंटचा शेवट नेहमी बाय क्लोजिंग स्टॉक न होतो. तसंच हे जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलं जातं, द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑलवेज स्टार्ट विथ द ओपनिंग कॅश बॅलन्स. त्याला टू ओपनिंग बॅलन्स किंवा त्यालाच टू बॅलन्स ब्रॉटडाऊन असं म्हटलं जातं डेबिट साईडला. आणि याचा जो शेवट असतो क्रेडिट साईडला, त्याला नेहमी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किंवा बाय क्लोजिंग बॅलन्स असं म्हटलं जातं. हा जो बॅलन्स असतो डेबिटचा टू बॅलन्स ब्रॉटडाऊन असू किंवा क्रेडिट साईडचा शेवटचा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असू, हा कॅशचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स असतो. अँड वी नो दॅट कॅश इज अवर असेट. And while calculating the income from profession, we have to consider only the professional incomes and professional expenses. आपल्याला जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, ज्या ॲडजस्टमेंट दिल्या जातात, त्यावरून फक्त आपल्याला प्रोफेशनल इन्कम्स म्हणजे प्रोफेशनशी रिलेटेड असणारे इन्कम्स आणि प्रोफेशनल एक्सपेन्सेस, प्रोफेशनशी रिलेटेड खर्च, एवढेच फक्त आपल्याला लागतात. कॅश ही असेट आहे, ती आपल्याला लागत नाही. त्यामुळे एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी डेबिट साईडला जो टू बॅलन्स ब्रॉटडाऊन किंवा टू ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो त्याला डायरेक्ट काट मारली तरी चालते. आणि क्रेडिट साईडला, पेमेंट साईडला सर्वात शेवटी जो बाय बॅलन्स कॅरी डाऊन, त्याला बाय क्लोजिंग बॅलन्स म्हणतात, त्याला डायरेक्ट काट मारली तरी चालू शकते, कारण ते आपल्याला लागत नाही. मग आता बाकीच्या रिसिट्स बघा. डेबिट साईडला आपण सुरुवात करतो डेबिट साईडने. आता हे चार्टर्ड अकाउंटंटचं पहिलं एक्झाम्पल आहे. ओके, जसं डॉक्टरांचं दवाखाना असतो, क्लिनिक असतं, तिथं पेशंट येतात, डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट करतात.
जसं वकिलांचं सुद्धा ऑफिस असतं, तिथं कस्टमर्स येतात, वकील त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, कोर्टामध्ये केस मांडतात. तसं आत्ता आपण चार्टर्ड अकाउंटंटचं एक्झाम्पल पाहतोय. चार्टर्ड अकाउंटंट काय करतो, तर कोणत्याही बिझनेस असेल, कंपनी असेल, कोणत्याही बिझनेस असेल, तर त्या बिझनेसचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, ते बुक्स ऑफ अकाउंट्स तपासण्याचं काम, चेक करण्याचं काम चार्टर्ड अकाउंटंट करतो. बिझनेसचे बुक्स ऑफ अकाउंट्स तपासणे यालाच ऑडिट करणं असं म्हटलं जातं. बिकॉज व्हॉट इज ऑडिट? ऑडिट मीन्स द चेकिंग ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड डॉक्युमेंट्स ऑफ द बिझनेस. एखाद्या बिझनेसचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, ओके, जे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते तपासण्याचं जे काम असतं त्याला ऑडिट करणं म्हणतात. आणि चार्टर्ड अकाउंटंटचं मेन काम हे ऑडिट करणंच असतं. ओके, चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करण्याचं काम करतात. ओके, त्याबद्दल त्यांना फी मिळते, कंपनीकडून, बिझनेसकडून फी मिळते. त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट टॅक्स रिलेटेड लोकांना सल्ले देतात, कन्सल्टेशन करतात, त्यातून त्यांना फी मिळते. ओके, हा विचार करून आणि प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटचं, एव्हरी चार्टर्ड अकाउंटंट हॅज इट्स ओन ऑफिस. प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटचं स्वतःचं ऑफिस असतं. त्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी काय स्टाफ असतो, तिथं कस्टमर्स येतात, स्वतःचे प्रॉब्लेम सांगतात आणि त्याचं सोल्युशन हे चार्टर्ड अकाउंटंट देत असतात. ओके, या गोष्टीचा विचार करून आपण आता एक एक इन्कम वाचायचं आहे. मग बघा, पहिले इन्कम काय? द फर्स्ट इन्कम इज ऑडिट फी. किती रुपये ऑडिट फी मिळाले? तर अमाऊंट ऑफ ऑडिट फी इज 19,210. ऑडिट करून एवढे पैसे मिळाले. किती रुपये? 19,210. मग आता विचार हाच आपण करायचा की आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय, तर एका चार्टर्ड अकाउंटंटचं. चार्टर्ड अकाउंटंटला ऑडिट करून पैसे मिळाले. ऑडिट करणे म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स तपासणे. आता मग हे त्या चार्टर्ड अकाउंटंटचं पर्सनल इन्कम आहे का स्वतःच्या प्रोफेशनचं इन्कम आहे? तर साहजिक आहे, जसं डॉक्टरांना पेशंटला ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरांचं काम असतं, त्याचप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंटचं काम असतं कंपनीचं, एखाद्या बिझनेसचं ऑडिट करणं, त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स तपासणं, त्यातून फी मिळाली. त्यामुळे हे प्रोफेशनचंच इन्कम आहे. किती रुपये? 19,210. हे त्यांचं पहिले इन्कम आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर बघा, पुढचं इन्कम आहे कन्सल्टेशन फी. कन्सल्टेशन म्हणजे सल्ला देणे. ओके, एव्हरी प्रोफेशनल पर्सन लाईक डॉक्टर, लाईक ॲडव्होकेट, लाईक चार्टर्ड अकाउंटंट, लाईक इंजिनियर, लाईक teacher, etc., gives consultation to their customers, and for their consultation they get certain fees from the customer. ही जी प्रोफेशनल लोक असतात, मग डॉक्टर असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, हे लोकांना सल्ला देतात आणि त्या सल्ल्याबद्दल त्यांना फी मिळते. त्याला कन्सल्टेशन फी असं म्हटलं जातं. किती रुपये फी मिळाले? फी रिसिव्ड इज ₹10,000. दिस इज सेकंड इन्कम. Now, the third income is tribunal fees. Amount is 15,000. Now, question is, what is tribunal fee? Tribunal means court fee. Okay, जसं रेग्युलर आपल्याला कोर्ट आपण माहिती आहे, त्याप्रमाणे इन्कम टॅक्स रिलेटेड समजा एखादी केस असेल, तर ती केस ट्रायब्युनलमध्ये मांडावी लागते. जसं कोर्टामध्ये केस वकील मांडतात, तसं इन्कम टॅक्सचं जे कोर्ट असतं, ऑफिस असतं, तिथं एखादा चार्टर्ड अकाउंटंट स्वतःच्या कस्टमरची केस मांडतो, त्या बदल्यात फी मिळते. त्याला ट्रायब्युनल फी असं म्हटलं जातं. ट्रायब्युनल म्हणजे थोडक्यामध्ये कोर्ट फी. कोर्टामध्ये जसं वकील केस मांडतात, तसं इन्कम टॅक्सचं जे काय कोर्ट असतं, त्या ऑफिसमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आपल्या कस्टमरची बाजू मांडतात, त्या बदल्यात त्यांना फी मिळते. इट इज कॉल्ड एज अ ट्रायब्युनल फी. सो ट्रायब्युनल फी मीन्स फीज रिसिव्ड बाय द चार्टर्ड अकाउंटंट्स फॉर प्रेझेंटिंग द केस ऑफ देअर कस्टमर्स इन द इन्कम टॅक्स ऑफिस. इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये इन्कम टॅक्स अथॉरिटीच्या समोर ज्या वेळेला एखादा चार्टर्ड अकाउंटंट स्वतःच्या कस्टमरची केस प्रेझेंट करतो, बाजू मांडतो, त्या बदल्यात जी फी मिळते त्याला ट्रायब्युनल फीस असं म्हटलं जातं. ओके, ती किती रुपये मिळाले? तर ती 15,000 रुपये मिळाली आहे. त्यानंतर पुढचं इन्कम आहे सन्ड्री इन्कम. किरकोळ इन्कम किती मिळालं? अमाऊंट रिसिव्ड इज ₹20,000. 20,000 रुपये हे किरकोळ इन्कम आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट इज ₹10,000. ओके, ही जी कोण व्यक्ती आहे, CA धनश्री, हिनं काय इन्व्हेस्टमेंट केली आहे, गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणुकीवरती इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळालं? तर 10,000 रुपये व्याज मिळालं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इन्कम इज रेंट रिसिव्ड.
रेंट मिळालं, किती रुपये रेंट मिळाले? 10,000. आता हे रेंट कशाचं असेल? एखादा हाऊस असेल, एखादी जागा असेल, ती रेंटवरती दिली, त्यातून हे पैसे मिळाले किती रुपये? 10,000. अँड लास्ट इन्कम रिसिव्ड इज गिफ्ट्स अँड प्रेझेंट्स अमाऊंट इज 18,000. किती रुपयाचं गिफ्ट मिळाले? तर 18,000 रुपयाचं गिफ्ट मिळालं आहे. दीज आर द व्हेरियस रिसीट्स, व्हेरियस इन्कम्स रिसिव्ड बाय CA धनश्री ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये ही जी कोण CA चार्टर्ड अकाउंटंट धनश्री नावाची व्यक्ती आहे, या व्यक्तीला हे मिळालेले इन्कम्स आहेत, हे मिळालेले रिसिट्स आहेत. आता आपण क्रेडिट बाजू वाचूया. दिस इज द क्रेडिट साईड. क्रेडिट साईड इज अ पेमेंट साईड. मीन्स all the payments made by the professional person are recorded on this payment side. ह्या पेमेंट साईडला काय रेकॉर्ड केलं जातं? तर ही जी कोण व्यक्ती आहे चार्टर्ड अकाउंटंट धनश्री, या व्यक्तीनं वर्षभरामध्ये कोणकोणतं पेमेंट केलं, कोणत्या कारणासाठी पैसे दिले, ते आपल्याला इथं पेमेंट बाजूला रेकॉर्ड केले जातात. बघा मग एक एक पेमेंट काय. फर्स्ट पेमेंट इज फॉर ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेससाठी किती पेमेंट केलं आहे? तर पेमेंट केले 10,000. ऑफिसच्या खर्चासाठी पेमेंट केलं 10,000 रुपये. त्यानंतर सेकंड पेमेंट इज ऑफिस रेंट. ऑफिसचं प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असतं, त्या ऑफिसचं रेंट पेड केलं किती रुपये? अमाऊंट पेड इज ₹5,000. आफ्टर दॅट द थर्ड पेमेंट इज सॅलरी टू स्टाफ. स्टाफ मीन्स एम्प्लॉईज. सॅलरी पेड टू एम्प्लॉईज, सॅलरी पेड टू स्टाफ अमाऊंट इज ₹12,000. 12,000 रुपये सॅलरी पेड केलेली आहे एम्प्लॉईजला. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट आहे, नेक्स्ट पेमेंट इज स्टेशनरी. अमाऊंट पेड इज ₹1,000. स्टेशनरीसाठी किती पेमेंट केलं आपण? तर 1,000 रुपये एवढं स्टेशनरीसाठी पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर थर्ड नेक्स्ट पेमेंट इज फॉर न्यूजपेपर्स. न्यूजपेपर्स किती पेमेंट केलं आहे? अमाऊंट पेड इज ₹2,000. हे वर्षभराचं पेमेंट आहे. ओके. जसं आपण एखादा दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्याला थोडा वेळ वेटिंग करावं लागतं आपला नंबर येण्यासाठी. त्यावेळेला तिथं जे काही पेशंट्स येतात, जे कस्टमर्स असतात, त्यांच्यासाठी तिथं न्यूजपेपर्स असतात वाचण्यासाठी. सेम त्याप्रमाणे वकिलांचं ऑफिस असेल, चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असेल, तिथं गेल्यानंतर कस्टमरला थोडा वेळ वेट करावा लागतो चार्टर्ड अकाउंटंटना भेटण्यासाठी. त्यामुळं तोपर्यंत वेट करत असताना कस्टमरसाठी हे न्यूजपेपर्स असतात वाचण्यासाठी. त्यासाठीचा खर्च किती आहे? तर 2,000 रुपये एवढा खर्च आहे. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे फॉर परचेस ऑफ बुक्स. आपण बुक्स खरेदी केले किती रुपयाचे? 1,500चे पुस्तकं खरेदी केलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंगचा खर्च किती आहे? तर ट्रॅव्हलिंगसाठी केलेला खर्च आहे 5,000. 5,000 रुपये एवढा ट्रॅव्हलिंगसाठी केलेला खर्च आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट इज इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. ओके. इलेक्ट्रिसिटीसाठी म्हणजे लाईटसाठी आणि पाण्यासाठी बिल पेड केलं. किती रुपये पेड केले? तर अमाऊंट इज ₹1,000. 1,000 रुपये आपण लाईट बिल, पाणी बिलासाठी पेड केलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट पेमेंट इज फॉर बँक चार्जेस. ओके. बँक चार्जेसचा खर्च किती आहे? पेमेंट किती आहे? तर 300 रुपये. बँक आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. बँक प्रोव्हाइड्स व्हेरियस फॅसिलिटीज लाईक चेकबुक फॅसिलिटी, पासबुक फॅसिलिटी, ATM फॅसिलिटी, मनी ट्रान्सफर फॅसिलिटी, एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड फॉर दीज फॅसिलिटीज बँक चार्जेस सर्टन मनी. इट इज कॉल्ड एज अ बँक चार्जेस. ते बँक चार्जेस किती पेड केलेत? ते 300 रुपये. नाव नेक्स्ट पेमेंट वाचा. पुढचं पेमेंट आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली? तर 5,000 रुपये. आता इन्व्हेस्टमेंट केली, आपण 11वीपासून शिकलो आहे की इन्व्हेस्टमेंट इज अवर असेट. आपण गुंतवणूक केली तर ती आपली असेट असते, हा काय आपला खर्च नाही. अँड लास्ट पेमेंट इज ड्रॉइंग. ड्रॉइंग किती रुपये आहे? तर ड्रॉइंग आहे 2,000. ड्रॉइंग इज 2,000. What is drawing? When the owner takes cash or goods from the business, from the profession for personal use, then it is termed as a drawing. जेव्हा बिझनेसचा ओनर, प्रोफेशनचा ओनर बिझनेसमधील, प्रोफेशनमधील पैसे पर्सनल यूजसाठी घरी घेऊन जातो, त्यावेळेला त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. त्यामुळे ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल कारणासाठी असतं. ते किती रुपये आहे? तर त्याची अमाऊंट आहे 2,000. ओके. दीज आर द डिफरंट पेमेंट्स मेड बाय द चार्टर्ड अकाउंटंट धनश्री ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये एवढे पेमेंट हे त्या चार्टर्ड अकाउंटंट धनश्रीनं केलेले आहेत. ओके. आणि टोटल बघा दोन्ही बाजूची. टोटल ऑफ बोथ द साईड्स इज 1,02,210.
दोन्ही बाजूची बेरीज किती दिली तर 1,02,210 ही दोन्ही बाजूची बेरीज आहे. ओके, दिस इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट. नाव वी विल रीड द ॲडजस्टमेंट्स. आपण आता ॲडजस्टमेंट बघूया. देर आर 4 ॲडजस्टमेंट्स गिवन ओव्हर हिअर. रीड द फर्स्ट ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट काय बघा. परचेस ऑफ बुक्स इन्क्लूड बुक्स ऑफ ₹500 परचेस्ड फॉर डॉटर. त्यांनी सांगितले जे आपण बुक्स खरेदी केलेली आहेत परचेस ऑफ बुक्स त्यात काय इन्क्लुडेड आहे तर बुक्स ऑफ ₹500 परचेस्ड फॉर डॉटर. म्हणजे जी पुस्तकं खरेदी केलेली आहेत बघा. परचेस ऑफ बुक्स कुठे आहे तर पेमेंट साईडला बघा. हे परचेस ऑफ बुक्स आहे, त्याला आपण टिक मार्क करूया. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्या काय म्हणतात आपण किती रुपयाचे बुक्स खरेदी केले होते 1,500. त्यापैकी 500चे बुक्स कुणासाठी खरेदी केलेले आहेत तर डॉटरसाठी, मुलीसाठी खरेदी केलेले आहेत. आता घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी व्हेन वी परचेस बुक्स फॉर एनी फॅमिली मेंबर देन इट इज अवर पर्सनल एक्सपेन्सेस. आपण घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी पुस्तकं खरेदी केली तर तो आपला घरगुती खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. किती रुपये 500 रुपये. आणि हा खर्च आपण कशामध्ये इन्क्लूड केला आहे तर परचेस ऑफ बुक्समध्ये. म्हणून जे पेमेंट साईडला परचेस ऑफ बुक्स होतं त्याला इथं टिकमार्क आपण केलेली आहे कारण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ओके, म्हणून आपण परचेस ऑफ बुक्सला टिकमार्क केली. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट वाचा. सेकंड ॲडजस्टमेंट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड. हे ॲडजस्टमेंट ट्रॅव्हलिंगवरती आहे. अगोदर टिकमार्क करूया. बघा परचेस ऑफ बुक्सच्याच खाली आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्याला देखील आपण टिकमार्क केली. काय सांगितलं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹2,000 स्पेंट फॉर पर्सनल ट्रिप. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये 2,000 कशाचे आहेत तर फॉर पर्सनल ट्रिप. एक पर्सनल ट्रिपवरती ही व्यक्ती गेली असेल किंवा फॅमिलीतले काही लोक गेले असतील, त्या पर्सनल ट्रिपचे खर्च आहे 2,000 आणि हा 2,000 खर्च या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये. एकूण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघा किती दिले तर ते आहेत 5,000. 5,000पैकी 2,000 खर्च हा पर्सनल ट्रिपचा आहे. आता जेवढा पर्सनल आहे तो बाजूला करायचा, म्हणजे राहिलेला असणार आहे तो प्रोफेशनचा खर्च. ओके, ही ॲडजस्टमेंट ट्रॅव्हलिंगवरती होती म्हणून आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला टिकमार्क केली. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट वाचा. थर्ड ॲडजस्टमेंट आहे स्टेशनरी इन्क्लूड. म्हणजे ही ॲडजस्टमेंट स्टेशनरीवरती आहे. मग स्टेशनरीला टिकमार्क करूया. बघा पेमेंट साईडला स्टेशनरी, त्याला आपण टिकमार्क केली. ओके, स्टेशनरीला टिकमार्क केली. काय ॲडजस्टमेंट स्टेशनरी इन्क्लूड ₹200. स्टेशनरीमध्ये 200 रुपये कशाचे आहेत स्पेंट फॉर सन्स स्कूल प्रोजेक्ट. मुलाच्या शाळेचा एक प्रोजेक्ट होता, म्हणजे शाळेचं काहीतरी काम होतं, प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टसाठी 200 रुपयेचा खर्च आला आणि तो खर्च आपण स्टेशनरीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात मुलाच्या शाळेशी रिलेटेड खर्च होता 200 रुपये, तो खर्च आपण स्टेशनरीमध्ये दाखवला. मग स्टेशनरीचा एकूण खर्च किती आहे तर एकूण खर्च आहे 1,000. या 1,000पैकी 200 रुपये हे मुलासाठी केलेला खर्च आहे. मुलासाठी खर्च केला म्हणजे तो पर्सनल खर्च झाला, बरोबर. मग एकूण जो काय खर्च आहे त्यातून हा पर्सनल खर्च वजा केला, बाजूला केला की राहिलेला खर्च असणारा आपला प्रोफेशनचा खर्च. दिस इज थर्ड ॲडजस्टमेंट. अँड द लास्ट ॲडजस्टमेंट वाचा गिफ्ट इन्क्लूड. ही ॲडजस्टमेंट गिफ्टवरती आहे. मग बघा डेबिट साईडला गिफ्ट आहे, त्या गिफ्टला टिकमार्क करूया. एकूण गिफ्ट कितीचे मिळालं आहे बघा. गिफ्ट आहे 18,000चं एकूण. आणि ॲडजस्टमेंट काय सांगते गिफ्ट इन्क्लूड ₹3,000 रिसिव्ड ऑन बर्थडे. 3,000चं गिफ्ट बर्थडेला मिळालं आहे, 3,000चं बर्थडेला. अँड रिमेनिंग फ्रॉम कस्टमर इन ॲप्रिसिएशन ऑफ हर सर्व्हिस. 3,000चं गिफ्ट बर्थडेला मिळालं, बर्थडे असेल, फॅमिली फंक्शन असेल त्यावेळेला गिफ्ट मिळालं तर ते आपलं पर्सनल गिफ्ट असतं. आणि नियम काय असतो की व्हेन एनी प्रोफेशनल पर्सन रिसिव्ज ए गिफ्ट फ्रॉम देअर कस्टमर्स देन द गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम कस्टमर्स इज ट्रीटेड ॲज अ प्रोफेशनल इन्कम. ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला कस्टमरकडून गिफ्ट मिळतं कशाबद्दल चांगली सर्व्हिस दिली म्हणून, इन ॲप्रिसिएशन ऑफ सर्व्हिस, चांगली सेवा पुरवली म्हणून ज्या वेळेला कस्टमरकडून गिफ्ट मिळतं त्यावेळेला ते गिफ्ट हे प्रोफेशनचं इन्कम हे मानलं जातं. ओके, बिकॉज दिस इन्कम इज प्रोफेशनल इन्कम बिकॉज द गिफ्ट इज रिसिव्ड फॉर गिविंग द बेस्ट प्रोफेशनल सर्व्हिस.
चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याबद्दल हे गिफ्ट मिळालेलं आहे. सो इट इज ट्रीटेड ॲज अ प्रोफेशनल इन्कम. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट कशावरती आहे? गिफ्टवरती, म्हणून इथं गिफ्टला टिकमार्क केलेलं आहे. ओके, सो दीज आर द 4 adjustments, and after that we are given compute income from profession for assessment year 2021. आपल्याला काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी? फॉर असेसमेंट इयर 2021. 2020-21 या वर्षाचं आपल्याला इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी, बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन, वी हॅव टू write 3 main points. Firstly, we have to note down the name of the person. व्यक्तीचं नाव काय पहा? व्यक्तीचं नाव आहे CA धनश्री. So in the solution, first we should write the name of the person. Name of the person is CA Dhanashri. This is first point. After that, we have to mention which income we are calculating. आपल्याला कोणते इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे? तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन द वर्ड्स कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. सेकंड लाईनला आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करावं लागतं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. आपण कोणत्या असेसमेंट इयरचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? तर असेसमेंट इयर 2020-21. 2020-21 या वर्षाचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. ओके, सो दीज आर द 3 points which we need to mention before solving the example. On the first line, we should mention the name of the person. Here the name of the person is CA Dhanashri. This is first point. On the second line, we should mention that we are computing the income from profession. सेकंड लाईनला आपण इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करतो आहे हे मेन्शन करायचं. अँड ऑन द थर्ड लाईन वी शुड मेन्शन फॉर असेसमेंट इयर 2020-21. 2020-21 या असेसमेंट इयरचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. ओके, आफ्टर मेन्शनिंग दीज 3 points, नाव वी कॅन स्टार्ट विथ द सोल्युशन. आपण एकदा हे 3 points मेन्शन केले की त्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुरू करू शकतो. त्यासाठी फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल वी हॅव टू प्रिपेअर 2 columns. फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज टायटल्ड ॲज अमाऊंट इन रुपीज. अँड वी हॅव टू ड्रॉ दीज 2 columns फॉर 1 page ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या एका पेजवरती आपल्याला हे 2 columns हे ड्रॉ करावं लागतात. अँड विदिन 1 page वी कॅन कॉम्प्यूट द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. नोटबुकच्या एका पानामध्येच आपण हे इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. ज्या वेळेला आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं, ओके, त्यावेळेला आपल्याला 2 steps फॉलो करावे लागतात. फॉर कॅल्क्युलेटिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन वी हॅव टू फॉलो 2 steps. द फर्स्ट स्टेप इज द फर्स्ट पार्ट इज टू स्टार्ट विथ द प्रोफेशनल इन्कम्स. पहिला पार्ट काय असतो? तर सुरुवातीला घ्यायचे प्रोफेशनल इन्कम्स, म्हणून त्याला हेडिंग दिलं जातं ए प्रोफेशनल इन्कम्स. इथं कोणते इन्कम घ्यायचे? तर ओनली दोज इन्कम्स विच आर रिलेटेड टू प्रोफेशन. ओके, आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे? हिअर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ अ चार्टर्ड अकाउंटंट. सो वॉट वी हॅव टू डू इज वी हॅव टू रीड all the incomes which are given on the debit side, and out of these incomes we have to find out which incomes are related to profession. आपण जे काही आपल्याला इन्कम्स दिलेले आहेत, ज्या काही रिसिट्स दिलेल्या आहेत डेबिट साईडला, त्या सर्व रिसिट्स आपल्याला वाचायच्या असतात. आणि त्या वाचल्यानंतर त्यापैकी कोणते इन्कम्स, कोणत्या रिसिट्स हे प्रोफेशनच्या आहेत, चार्टर्ड अकाउंटंट या पेशाशी रिलेटेड आहे, तेवढेच फक्त इन्कम्स आपल्याला इथं घ्यावे लागतात. ओके, मग आपण आता एक एक इन्कम बघूया. फक्त कोणती इन्कम आपल्याला लागतात? तर प्रोफेशनशी रिलेटेड असणारे इन्कम, चार्टर्ड अकाउंटंट या पेशाशी रिलेटेड असणारे इन्कम्स फक्त आपल्याला घ्यायचे. मग बघा, पहिले इन्कम काय? पहिले इन्कम आहे ऑडिट फी. किती रुपये? अमाऊंट इज 19,210. चार्टर्ड अकाउंटंटला ऑडिट करून फी मिळाली. चार्टर्ड अकाउंटंटचं कामच असतं ऑडिट करणं, त्यामुळे त्यातून फी मिळाली, त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यामुळे बघा, प्रोफेशनल इन्कममध्ये ऑडिट फी अमाऊंट इज 19,210 हे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यानंतर पुढचं इन्कम आहे कन्सल्टेशन फी. अमाऊंट इज ₹10,000. चार्टर्ड अकाउंटंट कस्टमर्सला कन्सल्टेशन करतात, सल्ला देतात, त्यातून फी मिळाली. जसं डॉक्टर पेशंटला सल्ला देतात, वकील
कस्टमरला सल्ला देतात, त्याचप्रमाणे एव्हरी चार्टर्ड अकाउंटंट गिव्स कन्सल्टेशन टू देअर कस्टमर्स रिगार्डिंग इन्कम टॅक्स, रिगार्डिंग अकाउंटिंग, रिगार्डिंग ऑडिटिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, मग सल्ला दिल्याबद्दल फी मिळाली, हे चार्टर्ड अकाउंटंटचं प्रोफेशनचं काम आहे. सो इट इज अ प्रोफेशनल इन्कम. किती रुपये? 10,000. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये कन्सल्टेशन फी अमाऊंट रिसिव्ड इज ₹10,000. इट इज अ प्रोफेशनल इन्कम. कारण कन्सल्टेशन करणं, सल्ला देणं हे चार्टर्ड अकाउंटंटचं मेन काम असतं. कारण चार्टर्ड अकाउंटंटचे जे मेन काम असतात त्यामध्ये ऑडिट करणं, बुक्स ऑफ अकाउंट्स तपासणं, लोकांना सल्ला देणं, ही चार्टर्ड अकाउंटंटचं महत्त्वाचं काम आहे. त्यातून पैसे मिळाले, इट इज देअर प्रोफेशनल इन्कम्स. त्यानंतर पुढचं इन्कम बघा काय. नेक्स्ट इन्कम इज ट्रायब्युनल फीज अमाऊंट इज 15,000. ट्रायब्युनल फी म्हणजे मगाशी सांगितलं, ट्रायब्युनल फी मीन्स कोर्ट फी. इट इज अ फी रिसिव्ड बाय द चार्टर्ड अकाउंटंट फॉर प्रेझेंटिंग अ केस ऑफ देअर कस्टमर्स इन फ्रंट ऑफ इन्कम टॅक्स अथॉरिटीज. ज्या एखाद्या इन्कम टॅक्स रिलेटेड केस असेल तर ती केस कस्टमरच्या वतीनं ज्या वेळेला चार्टर्ड अकाउंटंट इन्कम टॅक्स अथॉरिटीच्या समोर, इन्कम टॅक्स ऑफिसरच्या समोर मांडतात, त्यावेळेला त्याबद्दल जी फी मिळते कस्टमरकडून त्याला ट्रायब्युनल फी, कोर्ट फी असं म्हटलं जातं. आणि ती केस मांडण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटच अपॉइंट करावे लागतात, कारण ते त्या कामासाठी क्वालिफाईड मानले जातात. ओके, आणि हे चार्टर्ड अकाउंटंटचं महत्त्वाचं काम असतं इन्कम टॅक्स अथॉरिटीसमोर केस प्रेझेंट करणं. त्यामुळे हे प्रोफेशनशीच रिलेटेड असणारं इन्कम आहे. ओके, सो इट इज प्रोफेशनल इन्कम. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये ट्रायब्युनल फी, त्याला ऑब्लिक करून म्हटले कोर्ट फी, किती रुपये? 15,000. 15,000 रुपये एवढे मिळाले, हे प्रोफेशनचं इन्कम आहे. त्यानंतर नेक्स्ट इन्कम इज सन्ड्री इन्कम अमाऊंट इज 20,000. सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ इन्कम. आता इथं सांगितलेलं नाही आहे की हे इन्कम पर्सनल आहे का प्रोफेशनशी रिलेटेड आहे. ओके, हे किरकोळ इन्कम आहे. चार्टर्ड अकाउंटंटला छोटी मोठी जे काही कामं असतात, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं पॅन कार्ड काढून देणं किंवा बाकीचं छोटी मोठी कामं करणं, ओके, हे कामं करून काही थोडेफार इन्कम मिळतात. त्यामुळे हे जे इन्कम मिळाले, सन्ड्री इन्कम, मिसलेनियस इन्कम, जनरल इन्कम, हे प्रोफेशनचंच इन्कम मानलं जातं. ओके, कारण तिथं आपल्याला कोणतीही ॲडजस्टमेंट दिली नाही. ही इन्कम किरकोळ इन्कम आहे. त्यामुळं कोणताही बिझनेस करून, कोणताही प्रोफेशन चालवून असे किरकोळ इन्कम मिळतात. त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम आहे. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये सन्ड्री इन्कम अमाऊंट किती? 20,000. हे झालं प्रोफेशनचं इन्कम. त्यानंतर नेक्स्ट इन्कम आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इज 10,000. इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली आणि या गुंतवणुकीवरती तुम्हाला इन्कम मिळालं, इंटरेस्ट मिळालं. आपण एवढाच विचार करायचा की हे जे इन्कम मिळालं आहे, हे इन्कम CA असून आहे म्हणून मिळालं आहे का? तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट हे प्रोफेशन चालवून मिळालं आहे का? तर उत्तर नाही. ओके, हे इन्कम कशावरती मिळाले? दिस इन्कम इज रिसिव्ड ऑन द इन्व्हेस्टमेंट. तुम्ही गुंतवणूक केली, त्या गुंतवणुकीवरचं हे इन्कम आहे. हे काय तुम्ही CAचं प्रोफेशन चालवलं, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस चालवून मिळवलेलं इन्कम नाही. त्यामुळे हे तुमच्या प्रोफेशनचं इन्कम नाही, हे तुमच्या गुंतवणुकीचं इन्कम आहे. त्यामुळे हे येणार नाही, कारण आपल्याला फक्त जे प्रोफेशनशी रिलेटेड इन्कम्स असतात तेवढेच इन्कम फक्त आपल्याला लागतात. हे काय प्रोफेशन चालवून मिळवलेलं इन्कम नाही. त्यानंतर पुढचं इन्कम आहे रेंट रिसिव्ड. किती रुपये? 10,000. आपल्याला माहिती आहे रेंट कधी मिळतं? जेव्हा आपण आपली हाऊस आपण रेंटवरती देतो त्यावेळेला आपल्याला रेंट मिळतं. म्हणजे हे जे रेंट मिळालं आहे हे हाऊसचं रेंट असेल, घराचं रेंट असेल. त्यामुळे हे घराचं इन्कम आहे. हे काय CA प्रोफेशनचं इन्कम नाही. चार्टर्ड अकाउंटंटचं प्रोफेशन चालवून हे काय रेंट मिळत नाही. त्यामुळे हे CA प्रोफेशनचं इन्कम नाही. हे तुमचं घरगुती, हे तुमचं पर्सनल इन्कम आहे. त्यामुळे ते येणार नाही. आणि शेवटचं इन्कम बघा काय. लास्ट इन्कम इज गिफ्ट्स अँड प्रेझेंट. किती रुपयाचं गिफ्ट मिळाले? तर 18,000. त्याला टिकमार्क आहे. ॲडजस्टमेंट काय वाचा? ॲडजस्टमेंट नंबर 4. गिफ्ट इन्क्लूड ₹3,000 रिसिव्ड ऑन बर्थडे. 3,000 रुपयाचं गिफ्ट बड्डेला मिळालं आहे. ओके, कितीपैकी? एकूण गिफ्ट आहे 18,000चं. 18पैकी 3,000चं बर्थडेला. मग राहिलं किती? 18तून 3 गेले, राहिले 15,000. ते कधी मिळाले? अँड रिमेनिंग गिफ्ट फ्रॉम कस्टमर्स. राहिलेलं गिफ्ट कोणाकडून मिळाले? कस्टमर. किती रुपयाचं? 15,000चं. एकूण गिफ्ट मिळालं होतं 18,000. त्यापैकी 3,000चं गिफ्ट बर्थडेला, ते वजा केलं
आणि राहिलं किती मग 15,000चं गिफ्ट ते कुणाकडून मिळालं सांगितलं आहे कस्टमरकडून. कस्टमरने का गिफ्ट दिलं? इन ॲप्रिसिएशन ऑफ हर सर्व्हिस, चांगली सर्व्हिस दिली म्हणून हे गिफ्ट त्या चार्टर्ड अकाउंटंटला मिळालं आहे. आणि मगाशीच नियम सांगितला की व्हेनेवर एनी प्रोफेशनल पर्सन रिसिव्ज ए गिफ्ट फ्रॉम देअर कस्टमर्स देन द गिफ्ट रिसिव्ड इज ट्रीटेड ॲज अ प्रोफेशनल इन्कम. ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला कस्टमरकडून गिफ्ट मिळतं त्यावेळेला ते गिफ्ट हे प्रोफेशनचं इन्कम मानलं जातं. त्यामुळे 15,000चं जे गिफ्ट मिळाले ते प्रोफेशनचं इन्कम आहे. म्हणून बघा प्रोफेशनल इन्कममध्ये गिफ्ट्स अँड प्रेझेंट कंसामध्ये बायफर्केशन लिहिले. एकूण गिफ्ट 18,000चं होतं, त्यापैकी जे बड्डेला मिळालेलं ते पर्सनल आहे ते वजा केलं, मग राहिलं किती? 15,000. तेवढं प्रोफेशनचं इन्कम. बघा मग इन्कम साईड, रिसीट साईड जी होती ते सर्व पॉईंट्स आपले वाचून झालेले आहेत, त्या सर्वाची इफेक्ट आपण केलेले आहेत. ओके, हे रिसीट साईड सर्व झाली. त्यापैकी जे प्रोफेशनची इन्कम होते ते आपण लिहिले आणि ह्या सर्व इन्कमची बेरीज केली. बेरजेला नाव दिलं टोटल ए, वरती एक रेष खाली एक रेष मारली. एकूण इन्कम किती झाले? तर प्रोफेशनचे एकूण इन्कम झाले 79,210. ही जी कोण चार्टर्ड अकाउंटंट धनश्री आहे हिला वर्षभरामध्ये प्रोफेशनशी रिलेटेड किती इन्कम मिळाले? तर 79,210. हे एकूण त्याचं प्रोफेशन चालवून मिळवलेलं इन्कम आहे. किती? 79,210. हे झालं आन्सरचा हाफ पार्ट. आता प्रोफेशनल इन्कम्स घेतल्यानंतर सेकंड पार्ट काय असतो? तर त्याला नाव द्यायचं बी, प्रोफेशनल एक्सपेन्सेस. आता इथं कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे? तर एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन. जे प्रोफेशनशी रिलेटेड खर्च आहेत तेवढेच खर्च फक्त आपल्याला इथं घ्यायचे असतात, फक्त प्रोफेशनशी रिलेटेड. ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे. चार्टर्ड अकाउंटंट आहे म्हणजे या व्यक्तीचं स्वतःचं ऑफिस असेल, बरोबर, तिथं कस्टमर्स येत असतील, त्या चार्टर्ड अकाउंटंटला मदत करण्यासाठी काही तिथं स्टाफ असेल, बरोबर. ह्या गोष्टीचा विचार करून आपण आता एक एक खर्च वाचायचा आणि त्या खर्चापैकी प्रोफेशनशी रिलेटेड जर कोणता खर्च असेल तेवढाच फक्त इथं तो लिहिला जातो. ओनली एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन आर रेकॉर्डेड ओव्हर हिअर. तेवढेच फक्त इथं आपल्याला लिहायचे आहेत. मग आता वाचा एक एक खर्च. पहिला खर्च बघा काय? पहिला खर्च ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट किती आहे? तर 10,000. आता नावामध्ये सांगितलं आहे की हा खर्च कोणता आहे? तर ऑफिसचा आहे. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्ती, डॉक्टर असेल, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, आर्किटेक्ट, लॉयर, ह्या सर्वांना स्वतःचं ऑफिस लागतं. ओके, या ऑफिसचा खर्च म्हणजेच तो प्रोफेशन चालवण्याचा खर्च असतो. त्यामुळं जे ऑफिस एक्सपेन्सेस आहेत 10,000 तो प्रोफेशनचाच खर्च आहे. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट किती? तर 10,000 रुपये. हा प्रोफेशनचा खर्च झाला किती? 10,000. त्यानंतर पुढचा खर्च वाचा. नेक्स्ट पुढचा खर्च आहे ऑफिस रेंट. ऑफिसचा रेंट पेड केलं. इथं सुद्धा नावातच सांगितलं आहे की हा खर्च कोणता आहे? तर रेंट ऑफिसचा आहे. आणि प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला स्वतःचं प्रोफेशन चालवण्यासाठी स्वतःचं ऑफिस लागतं. एव्हरी प्रोफेशनल पर्सन नीड्स टू हॅव देअर ओन ऑफिस. त्यामुळे त्या ऑफिसचं रेंट पेड केलं म्हणजे हा ऑफिसचा खर्च आहे. ऑफिसचा म्हणजेच प्रोफेशनचा खर्च आहे. किती रुपये? 5,000. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये ऑफिस रेंट अमाऊंट किती? 5,000 रुपये हा प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा खर्च आहे सॅलरी टू स्टाफ. स्टाफ म्हणजे एम्प्लॉईज. प्रत्येक ऑफिसमध्ये काही एम्प्लॉईज अपॉइंट करावे लागतात, त्यांना पगार द्यावा लागतो, म्हणजे हा ऑफिस चालवण्याचा खर्च आहे. ऑफिसचा म्हणजेच हा प्रोफेशनचा खर्च आहे. त्यामुळे हा झाला प्रोफेशनल एक्सपेन्सेस. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी टू स्टाफ अमाऊंट किती? 12,000. हा आहे प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर पुढचा खर्च आहे स्टेशनरी. स्टेशनरीची अमाऊंट किती आहे बघा? अमाऊंट ऑफ स्टेशनरी इज 1,000. आता त्याला टिकमार्क आहे. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. पण समजा ॲडजस्टमेंट नसती, तर स्टेशनरी हा प्रोफेशनचा खर्च आहे का तो पर्सनल आहे? तर एवढाच विचार करायचा. आपण चार्टर्ड अकाउंटंटचं एक्झाम्पल पाहतोय. चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये स्टेशनरी लागते, बरोबर. मग ते पेजेस असतील, पेन्सिल असेल, पेन असेल, इरेझर असेल, काय फाईल्स असतील, ही स्टेशनरी लागते. त्यामुळे स्टेशनरी हा प्रोफेशनचाच खर्च असतो, ऑफिसचाच खर्च असतो. एकूण स्टेशनरीचा खर्च किती आहे? एकूण स्टेशनरीचा खर्च 1,000. ॲडजस्टमेंट काय वाचा? ॲडजस्टमेंट नंबर 3. स्टेशनरी इन्क्लूड ₹200 स्पेंड फॉर सन स्कूल प्रोजेक्ट. म्हणजे स्टेशनरीमध्ये स्टेशनरीचा जो काय खर्च आहे, किती खर्च आहे बघा? तर तो 1,000 एवढा खर्च दिला आहे. त्या 1,000पैकी ₹200 कशाचे आहेत? तर मुलाच्या शाळेच्या प्रोजेक्टचे.
आता मुलाचा प्रोजेक्ट, ओके, मुलगा असो मुलगी असो घरातला कुठलाही फॅमिली मेंबर असो त्याच्यासाठी 200 रुपये खर्च केला आहे तुम्ही, तो तुमचा पर्सनल खर्च आहे, घरगुती खर्च आहे. मग काय करायचं, एकूण खर्च जेवढा होता किती 1000, त्या 1000मधून हा जो पर्सनल खर्च आहे 200 तो वजा करा. 1000तून 200 गेले, राहिले किती 800 रुपये, तेवढा असणार आहे प्रोफेशनचा खर्च. कारण की स्टेशनरी प्रत्येक ऑफिसमध्ये लागते. चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असो, वकिलांचं ऑफिस असो, नाहीतर डॉक्टरांचं ऑफिस असो, तिथं स्टेशनरी लागते. त्यांनी सांगितलं होतं एकूण स्टेशनरीचा खर्च 1000 झाला आहे, ओके, त्यापैकी 200 रुपयाची स्टेशनरी मुलासाठी आहे. मग ती मुलासाठी म्हणजे पर्सनल तेवढी बाजूला केली, राहिले किती रुपयाची स्टेशनरी 800 रुपये, तेवढा असणारे प्रोफेशनचा खर्च. बरोबर, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट झाली. वाचा पुढची ॲडजस्टमेंट. नेक्स्ट पॉईंट काय, स्टेशनरीनंतर पुढचा खर्च आहे न्यूजपेपर. न्यूजपेपरचा खर्च किती आहे वर्षभराचा, तर 2000. आता प्रत्येक ऑफिसमध्ये, ते चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असो, वकिलांचं असो, इंजिनियर, आर्किटेक्ट, नाहीतर डॉक्टरांचा असो, त्या ऑफिसमध्ये येणाऱ्या कस्टमरसाठी, पेशंटसाठी न्यूजपेपर्स, मॅगझिन्स ठेवलेले असतात. हे ऑफिस चालवण्यासाठीचा एक खर्च मानला जातो. ओके, आपल्याला आलेले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी केलेला खर्च आहे, म्हणजेच ऑफिससाठी चालवण्यासाठी केलेला खर्च आहे. त्यामुळं न्यूजपेपरचा खर्च हा नेहमी ऑफिसचा खर्च असतो. ऑफिसचा म्हणजेच हा प्रोफेशनचा खर्च आहे. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये न्यूजपेपर अमाऊंट किती 2000 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च आहे परचेस ऑफ बुक्स. पुस्तके खरेदी केले किती रुपयाची, 1500, त्याला टिकमार्क आहे. ओके, आता बुक्स खरेदी केले त्याच्यावर ॲडजस्टमेंट काय वाचा, एकूण पुस्तकं किती रुपयाची खरेदी केले आहेत 1500. ॲडजस्टमेंट नंबर 1 वाचा, परचेस ऑफ बुक्स इन्क्लूड ए बुक्स ऑफ ₹500 परचेस्ड फॉर डॉटर. जे काय आपण पुस्तकं खरेदी केलेत, एकूण पुस्तके किती रुपयाची खरेदी केलीत आपण 1500ची. 500 पैकी 500 रुपयाची पुस्तकं मुलीसाठी खरेदी केली आहे. डॉटर म्हणजे मुलगी. मग मुलासाठी मुलीसाठी पुस्तकं खरेदी केली तर तो तुमचा पर्सनल खर्च आहे. मग काय करायचं, एकूण जो खर्च आहे किती 1500, त्यामधून हा 500 रुपये जो पर्सनल आहे तो वजा करा. 1500 पैकी 500 रुपये वजा केले, राहिला किती 1000, तो असतो प्रोफेशनचा खर्च. कारण का, बुक्स प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला दरवर्षी बुक्स खरेदी करावे लागतात त्याच्या प्रोफेशनशी रिलेटेड. ओके, आपल्याला काय सांगितलं होतं, एकूण पुस्तकं खरेदी केली 1500ची, त्यापैकी 500 रुपयाची पर्सनल आहेत, पर्सनल कामासाठी मुलीसाठी खरेदी केली, ती वजा केली, मग राहिला किती खर्च 1000, तेवढा असणारे प्रोफेशनचा खर्च. कारण प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला स्वतःचं जे काय नॉलेज आहे ते अपडेट ठेवण्यासाठी दर काही दिवसांनी वर्षभरामध्ये 2-4 वेळा बुक्स खरेदी करावे लागतात प्रोफेशनशी रिलेटेड. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च. फक्त काय केलं, एकूण खर्चापैकी जे पर्सनल होते तेवढे मायनस केले, राहिलेला खर्च हा प्रोफेशनचा. त्यानंतर पुढचा खर्च बघा काय, पुढचा खर्च आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. तो आहे 5000, त्यालासुद्धा टिकमार्क आहे. आता समजा ॲडजस्टमेंट नसती, टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, समजा ॲडजस्टमेंट नसती तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा पर्सनल असतो का प्रोफेशनचा, तर प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला, ओके, मग डॉक्टर्स असतील, वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट, यांना ऑफिसच्या कामासाठी, प्रोफेशनच्या कामासाठी इकडं तिकडं जावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं. त्यामुळे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा प्रोफेशनचाच खर्च असतो. एकूण खर्च किती आहे, एकूण खर्च आहे 5000 आणि त्यावर ॲडजस्टमेंट काय वाचा, ॲडजस्टमेंट नंबर 2 बघा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹2000 स्पेंड फॉर पर्सनल ट्रिप. ट्रॅव्हलिंगपैकी 2000 रुपये हे पर्सनल ट्रिपचे, म्हणजे हा पर्सनल खर्च आहे. मग काय करायचं, नेहमीप्रमाणे जो एकूण खर्च आहे, किती एकूण खर्च 5000, त्या 5000मधून जे पर्सनल ट्रिपचे आहेत 2000 तेवढे वजा करा, राहिलेला प्रोफेशनचा खर्च. बघा मग प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कंसामध्ये 5000 एकूण खर्च, त्यातनं मायनस 2000 जो पर्सनल आहे तो मायनस केला, राहिला किती 3000, तो झाला प्रोफेशनचा खर्च. एकूण खर्च आपल्याला दिलेला आहे, त्यातनं पर्सनल फक्त वजा केला, उरलेला असतो प्रोफेशनचा खर्च. त्यानंतर ट्रॅव्हलिंगनंतर बघा पुढचा खर्च कोणता आहे, तर तो आहे इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. किती रुपये खर्च आहे 1000. ॲडजस्टमेंट कोणतीही नाही, एवढाच विचार करायचा. चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस असतं, तिथं लाईट लागते, तिथं पाणी लागतं, त्यामुळे हा प्रोफेशनचाच खर्च आहे. किती 1000. म्हणून बघा प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर अमाऊंट इज 1000. त्यानंतर पुढचा खर्च बघा बँक चार्जेस. किती रुपये बँक चार्जेस आहेत 300 रुपये.
आता बँक आपल्याला जी फॅसिलिटी देते, चेकबुक फॅसिलिटी, पासबुक फॅसिलिटी, ATM फॅसिलिटी, मनी ट्रान्सफर फॅसिलिटी, ह्या फॅसिलिटीसाठी बँक आपल्याकडून काही चार्जेस घेते, त्याला बँक चार्जेस असं म्हटलं जातं. ओके, मग हे चार्जेस प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला स्वतःचं ऑफिसचं, स्वतःच्या प्रोफेशनचं बँकेत अकाउंट काढावं लागतं आणि सर्व व्यवहार हे बँके थ्रू केले जातात. त्यामुळे बँकेनं चार्जेस लावले तर तो तुमचा ऑफिसचाच खर्च आहे, तुमच्या प्रोफेशन चालवण्याचाच खर्च असतो. कारण जे बँकेत अकाउंट असतं ते तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड तुम्ही ओपन केलेलं असतं, त्यामुळं तो तुमचा प्रोफेशनचा खर्च झाला. त्यामुळे बघा, प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये बँक चार्जेस किती अमाऊंट आहे तर 300 रुपये. त्यानंतर पुढचा खर्च बघा, पुढचा खर्च इन्व्हेस्टमेंट केली 5,000. आपण 11वीपासून शिकलो आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. आपण गुंतवणूक केली, इन्व्हेस्टमेंट केली, ती आपली ॲसेट आहे, हा काय खर्च नाही, त्यामुळे तो येणार नाही, कारण ही आपली ॲसेट आहे. आपल्याला फक्त प्रोफेशनचे खर्च कोणते तेवढेच पाहिजे. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे, पुढचा खर्च आहे ड्रॉईंग, किती 2,000. हे पण आपण 11वीपासून शिकलो आहे की ड्रॉईंग हे नेहमी पर्सनल असतं. पर्सनल कारणासाठी आपण पैसे घेऊन गेलो, ओके, बिझनेसचे पैसे, प्रोफेशनमधील पैसे पर्सनल यूजसाठी नेले तर त्याला ड्रॉईंग असं म्हणतो. त्यामुळे ड्रॉईंग हे पर्सनल असतं, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला येणार नाही. असे आपले सर्व पेमेंट जे आहेत ते सर्व पेमेंट हे वाचून झालेले आहेत. पहिल्यांदा आपण रिसिट्स वाचल्या, त्यानंतर सर्व पेमेंट्स वाचलेले आहेत आणि आता ॲडजस्टमेंट बघूया कोणत्या राहिलेत का. ॲडजस्टमेंट 4 होत्या, त्या 4ही ॲडजस्टमेंटला टिकमार्क आहे, याचा अर्थ आपण 4ही ॲडजस्टमेंट देखील चे इफेक्ट हे केलेले आहेत. त्यानंतर बघा, आपले रिसिट्स मगाशी आपण टोटल केली होती, ती आलेली 79,210. आत्ता आपण सर्व पेमेंट्स घेतली, त्याला टिकमार्क केली. सर्व पेमेंट्स घेतल्यानंतर त्या पेमेंटची बेरीज करायची आणि त्या बेरीजला नाव द्यायचं टोटल बी. त्याला बी का म्हणायचं, कारण आपण प्रोफेशनल एक्सपेन्सेसला हेडिंग देताना बी असं म्हटलेलं आहे. एकूण खर्च किती आला तर 35,100. म्हणजे ही जी कोण व्यक्ती आहे CA धनश्री, या व्यक्तीचा वर्षभराचा प्रोफेशनचा खर्च किती आहे, प्रोफेशन चालवण्याचा खर्च 35,100 एवढा खर्च आहे. त्यांचं इन्कम किती आहे वर्षभराचं 79,210. या इन्कममधून हा जो 35,100 खर्च आहे तो वजा करा, वजाबाकी जी येते त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन. त्याला कंसात आपण म्हणतो A-B. ए म्हणजे 79,210, बी म्हणजे आत्ता आपण केलेली टोटल 35,100, इन्कममधून खर्च वजा केला की मग आपल्याला हे इन्कम फायनल मिळणार आहे. इन्कम किती आलं तर 44,110. दिस इज हर टोटल इन्कम, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम प्रोफेशन. या व्यक्तीचं या वर्षभराचं प्रोफेशनचं एवढं इन्कम आलं किती 44,110. Okay, this is example number 7 on the computation of income from profession. You should write down this example and solution in your notebook, and in the next lecture we will see the another example on the chartered accountant. That will be the last example on this particular topic. So thank you very much.